ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील 4थ्या मजल्यावर म्हणजे शहर विकास विभागाला कार्यालयाच्या ठिकाणी सकाळच्या सुमारास 8च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे मोठ्या दस्तावेज जे आहेत ते मोठे डॉक्युमेंट्स जे आहेत ते जळालेले आहेत। पाहिलं तर या ठिकाणी त्यांचा PC असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे आणि बॅटरी जी आहे ते ती आणि पंखाच्यामुळे ही शॉर्ट सर्किट झाल्याची घटना समोर आलेली आहे। पाहिलं तर सध्या तरी दस्तावेज काढण्याचं कामकाज या ठिकाणी सुरू आहे, साफसफाई करण्याचं कामकाज चालू आहे। आपत्कालीन कक्ष असेल या अग्निशमन दलाच्या वतीने ताबडतोब ह्या आगीवरती नियंत्रण आणण्यात आलेलं आहे। मात्र महत्त्वाच्या ज्या फायलीज आहेत त्या देखील जळून खाक झालेल्या आहेत। पाहू शकतो जे ह्या लाकडी रॅक आहे त्या लाकडी रॅकमध्ये अनेक फायलीज ज्या आहेत ते ठेवण्यात आल्या होत्या आणि शहर विकासाच्या या डिपार्टमेंटमध्ये पाहिल्याबद्दल अनेक जे ते अधिकारी असतील या कर्मचारी काम करण्याच्या ठिकाणी ही आग लागलेली आहे। पाहिलेलं सकाळच्या सुमारास ही आग लागल्यामुळे कुठल्याही जीवितहानी झालेली नाही। मात्र आगीवरती नियंत्रण आणण्याचं काम जे ते ताबडतोब या ठिकाणी अग्निशमन दल असतील या आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे। मात्र सध्या तरी या ठिकाणचे जे PC आहेत ते कॉम्प्युटर्स आहेत ते देखील या ठिकाणी त्यांना नुकसान झालेलं आहे। जी बॅटरी आहे ती बॅटरी देखील पूर्णतः जळालेली आहे। या ठिकाणचा पंखा असेल, पंखा आणि बॅटरीच्या शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी आग लागल्याची घटना समोर आलेली आहे। पाहिलं तर महत्त्वपूर्ण ही दस्तावेज आहेत, या दस्तावेजमध्ये अनेक जे ते फायलीज आहेत आणि फायलीला आग लागल्यामुळे हे कारभार आता पुढे कशा प्रकारे हाकला जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र ज्या महत्त्वपूर्ण ठाणे शहरातील ज्या फाईल्स आहेत ते देखील या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या। मात्र ह्या लाकडी रॅकमध्ये पाहायला गेलं तर ही आग लागल्याची घटना समोर आलेली आहे। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या या शहर विकासामधील ज्या महत्त्वाच्या फाईल्स असतील त्या जळून झाल्यामुळे खाक झाल्यामुळे अनेक कामं जे आहेत ते रखडण्याची शक्यता आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता यावरती ठाणे महानगरपालिकेकडनं कशा प्रकारचे आता या फायली संदर्भात अभ्यास केला जाईल आणि कोणकोणत्या फायली ह्या जळून खाक झाले हे देखील माहिती घेणं तिथपर्यंत या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी आग विझवण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कागदपत्राचे नुकसान झालेले आहे। कॅमेरामन योगेशसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।